त्यांना कसे आहात सर्वजण? मजेत असतात. अत्यंत दुःखद आणि वाईट घटना घडलेली बघा. काश्मीरला लोक फिरायला गेलेले आहेत पहलगाममध्ये, आणि पहलगाममध्ये अतिरेक्यांनी अक्षरशः फिरायला आलेल्या मराठी माणसांना शोधून शोधून त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे. म्हणजे एकदम मन हेलावून टाकणारी बातमी आहे. आत्ता मी ABP माझावर पाहिली बघा. तर एक नवीन लग्न झालेलं जोडपं आहे, आणि तिच्या नवऱ्याला त्याच्या बायकोच्या डोळ्या देखत त्याला गोळ्या घातल्या, आणि तो असा खाली पडलेला आहे, आणि बायको त्याच्या शेजारी बसलेली आहे. फारच विदारक आणि मन हेलावून टाकणारं असं घडलेलं आहे काश्मीरमध्ये, पहलगाममध्ये. आणि लोकांना तिथं अक्षरशः एका घरातले एक तर चुलते आणि वडील दोघांनाही गोळ्या घातल्या, आणि पुरुषांना जास्त करून गोळ्या घातलेल्या, लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातलेल्या. तेव्हा जेवढे पर्यटक फिरायला जाणार असतील तर त्यांनी जाऊ नये हीच माझी विनंती आहे त्यांना. कारण का परिस्थिती फार भयंकर आहे. ते कुठंतरी एका ठिकाणी पाणीपुरी, भेळपुरी असं काहीतरी एक स्वित्झर्लंडचा काहीतरी असं एक हे आहे, पॉईंट आहे तिथे. म्हणजे तिथं बर्फाचा खूप खच असतो, असं काय काय आहे ते सांगतात ती मुलगी. आणि तिथेच ते लोक सर्व पर्यटक तिथे जमले होते. म्हणजे पर्यटनासाठी तो स्पॉट होता चांगला, आणि तिथेच लोकांवर अंधाधुंद गोळीबार केलेला आहे. फार वाईट आहे हो. बघा तुम्ही, ABP माझाला न्यूज आहे. आणि ज्या मुलीचं लग्न झालं होतं, तिने सुखी संसाराची स्वप्न पाहण्यासाठी हनीमूनला गेली होती, तिच्या नवऱ्याचा त्यांनी गोळ्या घालून तिथेच अंत केलेला आहे. त्यामुळे बघा तुम्ही, न्यूज पहा आणि मग तुम्हाला कळेल की काय घडलेलं आहे आणि काय नाही, आणि कशी परिस्थिती आहे. आणि आता जे मे महिन्यात किंवा आता परीक्षा झाल्यानंतर काही लोक जाणार असतील तर त्यांनी विचार करा. जायच्या आधी 10दा विचार करा आणि मग जा, कारण परिस्थिती फार भयंकर आहे. एवढं मात्र खरं आहे, ओके नाही? तर हेच मला सांगायचं होतं तुम्हाला. शेवटी माणसाचा जीव फिरणं होईल हो, पण एकदा गेलेला जीव येईल का परत? नाही येणार ना. त्यामुळं काळजी घ्या, आणि शक्यतो करून जाण्याचे टाळा. तुमच्या जीवाची, तुमच्या कुटुंबाची तुम्हीच काळजी घेतली पाहिजे, नाही का? तर हेच मला म्हणायचं होतं. तुम्ही आवश्यक ABP माझं पहा, आणि मग तुम्हाला ते कळेल. आणि मी आत्ता पाहिलं थोड्या वेळापूर्वी, तर माझं मन एकदम सुन्न झालं. मला फार वाईट वाटलं. तर परिस्थिती एकदम भयंकर आहे, भयानक आहे. त्यामुळे जाताना 10 वेळा विचार करूनच जा. धन्यवाद. प्रत्येकाचा जीव हा मौल्यवान आहे, माहिती आहे का? फिरणं होतच राहणार आहे, नाही का? धन्यवाद.